नमस्कार. आज आम्ही नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे. ज्येष्ठ महायुती शिवशक्तीचे नेते प्रणेते तानसेनभाई ननावरे आपल्यासोबत आहेत. सर, काय यांचा प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे, बोला. हे आपल्या सोबत आहेत गोकुळ रघुनाथ कोरडे, हिंदू महादेव कोळी आदिवासी एसटी जमातीमध्ये मोडलेली जात. या आदिवासीची जमीन त्र्यंबकेश्वर रिंग रोड भांगरेआळी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथील आदिवासी जमीन, आदिवासी शेरा असलेली जमीन, त्यांची 3 लाख रुपयाचे बोगस खरेदी पत्र करून ती जमीन लाटलेली आहे. त्याचबरोबर त्यांचे काही दलाल लोकांनी या खोट्या व्यवहारामध्ये दस्तावेज सादर केलेले आहेत. आज या आदिवासी समाजाचे कोरडे आमचे बंधू आपल्या न्याय हक्कासाठी आदिवाशांच्या जमिनी खरेदी करता येत नाही असा नियम कायदा असताना देखील रघुनाथ कोरडे यांच्या ह्या आदिवासी बांधवाची जमीन लाटण्याचं काम केलेलं आहे. आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटून याचा जाब विचारणार आहोत की त्र्यंबकेश्वर आज ते जमिनीच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. त्या त्र्यंबकेश्वरमध्ये आदिवासी बांधवाची जमीन हडप केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मी आज भेटून त्यांना विचारणार आहे, या कोरडे यांच्या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराची ताबडतोब चौकशी व्हावी. 2, या खोटे दस्तावेज कागद करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि दलाल यांच्यावर फौजदारी कारवाई करून या सर्व संबंधितांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी आज मी ते कलेक्टर कचेरीसमोर धरणे देऊन बसलेलो आहे. आणि या माध्यमातून सरकारने कायदे जरी केले, स्वर्गीय इंदिरा गांधींनी कायदा केला, आदिवासींच्या जमिनी विकत घेता येत नाही, विकता येत नाही, तरी देखील अशा प्रकारचे चोरून बेमालूम व्यवहार होत आहे. अशा पद्धतीनं दिंडोरी तालुक्यामध्ये, अशा पद्धतीनं त्र्यंबक तालुक्यामध्ये, अशाच पद्धतीनं या नाशिक जिल्ह्यामध्ये हजारो एकर जमीन, आदिवासींची जमीन लादली गेलेली आहे, बळकावलेली आहे. या सर्व प्रकरणाचा लढा या माध्यमातून इनाम जमीन वतन हक्क समितीकडे च्या वतीनं आम्ही आंदोलन करणार आहोत. जय भीम. धन्यवाद सर. तुम्ही तुमचे काय सर बोलले, तुमची काय समस्या आहे, तुमचं काय? फसवणूक झालेली आहे. आमची वडीलपणाची आजोबांनी खरेदी केलेली जमीन त्यांनी आम्हाला आशा दाखवली, देतो म्हणून, बदली देतो तुम्हाला, आम्हाला ही द्या अशी करून आमच्या सह्या घेतल्या. आमच्या बहिणीचे वारीदारांच्या कोणत्याही प्रकारची सही घेतलेली नाही, सर पावती नाही, साठेकत नाही, डायरेक्ट त्यांनी खरेदी मारून दिली. आमचा शहरा कमी केलेलं आहे, तरी आमची जमीन आम्हाला परत भेटावं. तुमचं नाव काय सर? गोकुळ रघुनाथ कोरडे. गाव कोणतं? त्र्यंबकेश्वर. जिल्हा नाशिक. हे नाशिकचे लोक आहेत. फार जमिनीचे समस्या आहेत आणि या संदर्भामध्ये नक्कीच जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेब यांनी करावे. मी पत्रकार महादेव पवार, मुंबई.